आपला एसपी मधला दुसरा धडा चालू आहे किंवा सचिवाची कार्यपद्धती किंवा सचिवाचा व्यवसाय हा जो आपला एक विषय आहे त्याच्यातला दुसरा धडा चालू आहे तो म्हणजे व्यवसाय वित्ताचे स्त्रोत आहे ना. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण कोणकोणते वेगवेगळे मार्ग असू शकतात त्याचा तक्ता पाहिला, त्याच्यानंतर भागाची व्याख्या पाहिली, भागांची वैशिष्ट्ये पाहिली. आता आपण समहक्क भाग पाहतोय. समहक्क भागाची आपण व्याख्या वाचली. समहक्क भाग म्हणजे असे भाग जे अग्रहक्क भाग नसतात. म्हणजे अग्रहक्क भागांना सोडून कंपनीमध्ये जेवढी भाग असतात ते सगळे काय असतात, तो समहक्क भाग असतात. तर अग्रहक्क भाग म्हणजे काय सर? मग अग्रहक्क भाग म्हणजे असे भाग ज्यांना लाभांश वाटपात आणि कंपनीचे विसर्जन होताना भांडवल परतफेडीमध्ये काय दिलं जातो, अग्रक्रम दिला जातो. अशा भागांना अग्रहक्क भाग म्हणतात असं आपण वाचलं होतं. त्याच्यानंतर काल आपण समहक्क भागांची वैशिष्ट्ये वाचत होतो. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलं होतं की समहक्क भागाचं भांडवल हे काय असतं, कायमस्वरूपी भांडवल असतं. कायमस्वरूपी भांडवल म्हणजे काय सर? लक्षात घे, कायमस्वरूपी भांडवल म्हणजे काय? कायमस्वरूपी भांडवल आपण काय म्हणूया, एक मिनिट थांबा. कायमस्वरूपी भांडवल आपण कशाला म्हणूया? पहा, जे लोक सामान्य भाग खरेदी करणार आहेत त्यांचा भांडवल कंपनी जोपर्यंत कंपनी बंद होत नाही, कंपनी विसर्जित होत नाही, तोपर्यंत परत करणार आहे का? नाही. म्हणजे असं यांचं जे समहक्क भाग भांडवल पुरवतात किंवा जे समहक्क भागधारक आहेत त्यांचं भांडवल हे काय कायमस्वरूपी भांडवल आहे, परमनंट कॅपिटल आहे ते. सेकंड सांगितलं होतं अस्थिर दराने लाभांश. सामान्य भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो अस्थिर दराने दिला जातो असं पण वाचलं होतं. आता अस्थिर दराने म्हणजे काय सर? अस्थिर दराने लाभांश दिला जातो याचा अर्थ काय होतो? त्यांना लाभांश वाटताना किंवा त्यांना लाभांश देताना काही ठराविक दर नाहीये, ते नफ्याच्या हिशोबाने बदलत जाईल. नफा वाढला तर लाभांश वाढेल आणि नफा कमी झाला तर लाभांश वाढेल. आणि एखाद्या वर्षी समजा कंपनीला नफा नाहीच आहे तर त्या वर्षी लाभांश दिला जाणार नाही. म्हणजे लाभांशाचा दर काय बदलत आहे किंवा अस्थिर आहे. तिसरं सांगितलं होतं त्यांना काही महत्वाचे हक्क दिलेले. पहिलं सांगितलं होतं मतदानाचा हक्क. कंपनीला कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे असतील तर त्यांना भागधारकांची सभा बोलवावी लागत, ठीक आहे, आणि त्यांच्याकडे तो त्या प्रस्तावावर त्यांची मंजुरी घ्यावी लागत. त्याचप्रमाणे समजा भागधारक स्वतः जाऊ शकत नसेल तर तो आपला प्रतिनिधी मीटिंग मध्ये किंवा कंपनीच्या सभेमध्ये पाठवू शकतो आणि त्याच्या करवी तो काय करू शकतो, मतदान करू शकतो. दुसरं नफ्यामधील सहभागाचा हक्क. प्रत्येक भागधारकाला, समहक्क भागधारकाला कंपनीच्या नफ्यामध्ये हिस्सा मिळण्याचा त्याचा काय किंवा लाभांशामध्ये हिस्सा मिळण्याचा त्याचा अधिकार. तिसरं सांगितलं होतं लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. प्रत्येक भागधारकाला तो कंपनीचा मालक असल्याने, तर सहमालक असल्याने त्याला कंपनीचे जे काही बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत किंवा कंपनीचे जे काही लेखा पुस्तक आहेत त्यांची तो तपासणी करू शकतो. त्याची एक कॉपी त्याला मिळायला पाहिजे असा त्याचा हक्क आहे. आणि त्याच्यानंतर सांगितलं होतं भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. आता समहक्क भागधारक आपले भाग सहज कुणाला विकू शकतो, हस्तांतरित करू शकतो. त्याला त्याच्यासाठी कंपनीची किंवा इतर भागधारकांची परवानगी घेण्याची गरज नाहीये, ठीक आहे. हे आपण काल वाचलं होतं. त्याच्यानंतर आपण चौथं सांगितलं होतं अग्रक्रम हक्क नाही. आता यांना कशा कशामध्ये अग्रहक्क नाही. पहा, मी काल सांगितलं होतं तुम्हाला की जे काही जेव्हा केव्हा कंपनीचे पैसे दिले जातील, लाभांश दिला जाईल, तेव्हा सर्वात पहिले लाभांश कोणाला मिळेल? अग्रहक्क भागधारकांना. आणि त्या अग्रहक्क भागधारकांना देऊन जर काही लाभांश उरलं तर ते लाभांश कोणाला दिलं जाईल? समहक्क भागधारकांना. त्याचप्रमाणे जेव्हा कंपनी विसर्जित होते तर सर्वात पहिले ज्यांनी कंपनीला कर्ज पुरवलेले त्या कर्ज पुरवठादारांचं कर्ज परत केलं जाईल. दुसरं मी सांगितलं त्याच्यानंतर कोणाला दिलं जाईल? त्याच्यानंतर अग्रहक्क भागधारकांना परतफेड केली जाईल. आणि सरते शेवटी कोणाला दिलं जाईल होते? सरते शेवटी दिलं जाईल आपल्या सामान्य भागधारकांना. म्हणून सामान्य भागधारकांना तुम्ही जर पाहिलं तर उर्वरित अवशेष भागांचे हक्कदार किंवा उर्वरित अवशेष भाग ज्यांना मिळतात त्यांना समहक्क भागधारकांना मिळतात असं आपण वाचलं होतं. त्याच्यानंतर सांगितलं होतं नियंत्रण. आता हे कंपनीवर नियंत्रण कसं ठेवू शकतात? यांनी काय करतात, कंपनीचे जे संचालक मंडळ आहे ना ते निवडण्याचा अधिकार कोणाला आहे? भागधारकांना आहे. काल मी सांगितलं होतं कंपनीमध्ये रचना कशी असते. काल मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले कोण असतील? सर्वात वर भागधारक असतील.
त्याच्यानंतर कोण असतील? संचालक मंडळ असेल, आणि त्यांच्या खाली मग काय असतील? वेगवेगळे कर्मचारी असतील. आता या संचालक मंडळाला निवडण्याचा अधिकार कुणाचा आहे? भागधारकांचा आहे. ठीक आहे. तर या संचालक मंडळामध्ये कोण संचालक असायला पाहिजे? कोण कंपनीचा कार्यकारी संचालक असायला पाहिजे? ठीक आहे. त्या संचालकांनी काही निर्णय घेतले असतील तर त्या निर्णयांना काय मंजूर करण्याचा किंवा ते निर्णय प्रत्यक्षात मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? भागधारकांना आहे. तर त्यामुळे भागधारक कंपनीवर काय ठेवतात? तो पूर्णपणे त्यांचं नियंत्रण असते असं सांगितलेलं आहे. हे काल आपलं झालं होतं. आता पहा 6व्या नंबरचा पाहत होतो आपण, जोखीम. आता या भागधारकांना अनेक प्रकारच्या जोखीम असतात. पहिली जोखीम काय? यांना जे त्यांनी कंपनीमध्ये भांडवल गुंतवलंय, ठीक आहे, ते परत मिळेल की नाही मिळेल याची शाश्वती नसते. का नसते सर? कारण यांनी जे भांडवल गुंतवले ते आपण आताच वाचलं, कायमस्वरूपी भांडवल आहे. जोपर्यंत कंपनी बंद होत नाही तोपर्यंत ते भांडवल परत केलं जाणार नाही. ठीक आहे. आता कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि ते कंपनीची जर समजा देयता जास्त झाली आणि कंपनीच्या संपत्ती कमी आहे तर साहजिकच यांचं भांडवल बुडणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर लाभांशाचा दरही स्थिर नाहीये. तो बदलताय, कधी चांगलं मिळेल तर कधी कमी मिळेल तर कधी मिळणारच नाही. तर त्यामुळं या भागधारकांना सर्वात जास्त जोखीम असते असं सांगितलंय. काय सांगितलंय? समग्र भागधारकांना कंपनी संबंधित जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते तेव्हा असे संकट पेलायला ते तयार असतात. कंपनीने एखाद्या वर्षी कमी नफा कमवला असेल तर समग्र भागधारकास कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यास भांडवली तोटा सहन करावा लागतो. अशा प्रकारे समग्र भागधारक हे सर्व जोखीम उचलणारे भागधारक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? अवशेष भागांचे हक्कदार. आताच मी समजावलं होतं. समग्र भागधारक कंपनीचे सर्व खर्च विविध कर दिल्यानंतर कंपनीतील मालमत्तेचा उर्वरित भागाचे ते दावेदार असतात. अवशेष भागाचा दावा म्हणजे कंपनीच्या मिळकतीवर अंतिम दावा. म्हणजे सगळ्यांना देऊन जर कंपनीकडे काही उरलं असेल तर ते सत्य शेवटी कुणाला मिळणार आहे? सामान्य भागधारकांना मिळणार आहे ना. म्हणजे जे अवशेष उरलेले सगळ्यांना देऊन जे उरले ते सामान्य भागधारकांना मिळणार आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय? समग्र भागधारक जरी शेवटचे दावेदार असले तरी उर्वरित सर्व मिळकत मिळवण्याचा फायदा त्यांना आहे. जरी ते त्यांना सर्वात शेवटी मिळणार असलं तरी त्यांचा एक फायदा काय होतो किंवा त्यांचा एक प्लस पॉइंट काय माहितीये का? कंपनीला समजा खूप जास्त नफा झाला तर असा जास्तीचा नफा किंवा जो अतिरिक्त नफा आहे तो मिळवण्याचा अधिकार कोणाला असतो? सामान्य भागधारकांना असतो असं सांगितलेलं आहे. पुढे जसं आपण धड्यामध्ये अजून डिटेलमध्ये जाऊ तुम्हाला कळेल. पुढे काय सांगितलं? आता कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समग्र भागधारकांचा कंपनीच्या मालमत्तेवर काही अधिकार नसतो. आता याचा अर्थ काय होतो? समजा मी सांगितलं हा एक भागधारक आहे, हे मिस्टर ए यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे भाग खरेदी केलेले आहेत. आता हा रिलायन्सचा एक पेट्रोल पंप आहे. बोला. आता क्लास चालू आहे. अर्धा तास लागेल. हा रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे. बरोबर आहे. असं काहीतरी चिन्ह आहे. आता हे भागधारक यांनी समजा कंपनीचे 50,000 रुपयाचे भाग खरेदी केलेले. आता हे काय म्हणायले? या पंपावर जाऊन म्हणायले पंपावर त्यांनी पेट्रोल भरवलं गाडीमध्ये आणि ते म्हणायले या पंपाच्या ज्यानं पेट्रोल भरलंय त्यांना काय सांगितलं? यांना पैसे द्या. समजा 2,000 रुपयाचं यांनी पेट्रोल भरलंय, त्यांनी पेट्रोल फिल केलंय तर ते म्हणाले की 2,000 रुपयाचं पेट्रोल भरलंय तर ते 2,000 रुपये द्यायला पाहिजे. पण यांनी म्हणाले मी कंपनीचा भागधारक आहे, मी मालक आहे, तू कसा मला 2,000 रुपये मागतो? है ना, मी तर कंपनीचा मालक आहे. हे पहा माझ्याकडे रिलायन्सचे शेअर्स आहेत. याचा अर्थ असा का होतो का तुम्ही कंपनीचे भागधारक झाले म्हणजे कंपनीचे मालक जरी असले तरी लक्षात घ्या कंपनीच्या कोणत्याच संपत्तीवर तुमचा अधिकार नसतो. का? कारण कायद्याच्या दृष्टीने हे दोन्ही काय तो वेगवेगळे, बरोबर आहे ना. हे वेगळी संस्था आहे, बरोबर आहे. आपण गेल्या वर्षीच वाचलंय किंवा ओसी मध्ये वाचलंय.
व्यवस्थापन आणि मालकी यांच्यामध्ये फरकच असते. ठीक आहे, आपण जरी कंपनीचे मालक असलो तरी कंपनीचं व्यवस्थापन करू शकत नाही. त्याचप्रमाणे कंपनीच्या कोणत्याही संपत्तीवर आपला अधिकार नसतो जरी आपण मालक असले तर. ठीक आहे, काय सांगितलंय पहा तुमच्याकडं, कंपनीच्या मालमत्तेवर अधिकार नाही. समहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही मालमत्तेवर अधिकार सांगता येत नाही. आता मालमत्तेवर बोजा निर्माण करणे म्हणजे काय? सावकाराच्या वतीने कंपनीने आपल्या मालमत्तेवर निर्माण केलेले हक्क म्हणजे कर्ज रोख्याची परतफेड करण्यास कंपनी दोषी आढळल्यास सावकार तिची मालमत्ता विकून पैसे वसूल करू शकतो. म्हणजे जेव्हा कंपनी अग्रहक्क भाग विकते, कंपनी जेव्हा पुढे वाचणार आहोत आपण कर्ज रोखे विकते, तेव्हा कंपनी आपली एखादी संपत्ती त्यांना लिहून देते. पण कंपनी जेव्हा भाग विकते किंवा आपण भाग खरेदी करतो तर कंपनी आपली संपत्ती लिहून देते का? आपल्याला नाही लिहून देत. कळलं का? जेव्हा त्यांनी संपत्ती लिहून दिली नाहीये तर उद्या समजा कंपनी पैसे देण्यास तुम्हाला अपुरी पडत असेल किंवा कंपनी तुम्हाला पैसे देत नसेल तर तुम्ही कंपनीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकता का? नाही. ठीक आहे, जरी तुम्ही मालक असले तरी मालमत्तेवर अधिकार नसतो, म्हणजेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय? आधी लाभांश किंवा बोनस भाग. आता हे महत्वाचं आहे पहा. आता आधी लाभांश म्हणजे काय? समजा कंपनीला खूप मोठ्या प्रमाणावर नफा झालाय, ठीक आहे, नॉर्मल सामान्य लाभांश दर समजा 10%. आता कंपनीला खूप मोठा प्रॉफिट झाला, कंपनी तुम्हाला काय देऊ शकते? अतिरिक्त लाभांश. कंपनी अतिरिक्त लाभांश आपल्याला किती देईल? अशा वेळेस कंपनी तुम्हाला अतिरिक्त लाभांश देऊ शकते. समजा अजून 10% दिलं. आता लक्षात घ्या, हा अतिरिक्त लाभांशाचा हक्क किंवा बोनस भागाचा हक्क बरोबर आहे ना? हा दोन्ही हक्क फक्त सामान्य भागधारकाला आहे. फक्त सामान्य भागधारकांना मिळतात. याचा अर्थ काय सर? म्हणजे सामान्य भागधारकांनाच कंपनीनं खूप नफा कमवलाय. पहिले सामान्य भागधारकांना 10%चा लाभांश देऊन टाकला, अग्रहक्क भागांना देऊन टाकला, सगळ्यांचे पैसे दिले, तरी कंपनीकडे नफा उर्वरित आहे, नफा शिल्लक आहे. तर असा अतिरिक्त नफा कंपनी काय करू शकते? सामान्य भागधारकांना वाटू शकते, त्यांच्यासोबत ते शेअर करू शकते. त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा कंपनी बोनस भाग देते, आता बोनस भाग म्हणजे काय? काहीच नाही, सध्याच्या सामान्य भागधारकांना फुकटात देण्यात आलेले सामान्य भाग म्हणजे बोनस भाग. म्हणजे समजा एखाद्या कंपनीच्या आपल्याकडे सध्या आपण एक विचार करू, सपोज आपल्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे, गांधीजी लक्षात घ्या, बोनस भाग खूप महत्वाची व्याख्या आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समजा आपल्याकडे 100 भाग आहे. समजा आपल्याकडे 100 शेअर्स आहेत. आता कंपनीने सांगितलं आम्ही 10 भागांवर एक भाग बोनस भाग देऊ, म्हणजे हे काय? सध्याचे किंवा सामान्य भाग. तुमच्याकडे साधारण किंवा सामान्य भाग किती येतो? 10 आहे. त्याच्या बदल्यामध्ये कंपनी एक काय देणार? बोनस भाग देणार. म्हणजे ज्याच्याकडे 100 भाग आहेत त्याला किती बोनस भाग मिळणार? 10 बोनस भाग मिळणार. आता या 10 बोनस भागासाठी कंपनी तुमच्याकडून काहीही पैसा घेणार नाही, ते कंपनी तुम्हाला फुकटात देईल. तुम्ही म्हणताल सर असं कसं? कंपनी देते फुकटात, कारण कंपनीला खूप नफा झाला आणि कंपनीला वाटते की या नफ्यामध्ये आपण सध्याच्या सामान्य भागधारकांना काय करून घ्यायला पाहिजे? त्यांना सोबत घ्यायला पाहिजे, त्यांना त्याचा फायदा द्यायला पाहिजे. तर कंपनी तुम्हाला काय देऊ शकते? बोनस भाग देऊ शकते. काय सांगितलंय तुमच्याकडं? जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक लाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जातात. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. समहक्क भागाच्या प्रमाणात आधी लाभांश भाग दिले जातात. समहक्क भागांची भांडवली गुंतवणूक अशा प्रकारे स्वतःच वाढते.
आहे ना, म्हणजे ज्याच्याकडे पहिले 100 भाग होते आता त्याच्याकडे किती झाले 110 भाग झाले, म्हणजे त्याची कंपनीमधली गुंतवणूक वाढली. हा लाभ फक्त समहक्क भागधारकांना उपलब्ध आहे, म्हणजे फक्त समहक्क भागधारकांनाच आधी असे फुकटात भाग मिळू शकतात. बरोबर आहे, अग्रहक्क भागधारकांना असे फुकटात भाग मिळणार का हो? नाही, आहे ना. आता हे समजण्यासाठी पहा मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो किंवा एक एक्झाम्पल देतो, आहे ना. मला वाटतं कदाचित मी एक्झाम्पल दिलं असेल तरी पुन्हा एकदा देतो. ठीक आहे, पहा मी सांगितलं हे दोन भाऊ आहेत. समजा हे वडील आहे श्याम सुंदर, ठीक आहे. यांचे दोन मुलं आहेत, हसमुख आणि सदाशिव, असे नाव पहिले ठेवायचे. आता भलतेच विचित्र विचित्र नाव. आता हे दोन्ही मुलं त्यांचे काय हो, मोठे झाले, व्यवसायासाठी तयार झाले. आता वडिलांनी काय केलं, एक नवीन व्यवसाय सुरू केला. त्याच्यामध्ये वडिलांनी काय केलं, या दोघांना 5-5 लाख रुपये दिले आणि त्यांना सांगितलं व्यवसायामध्ये माझ्यासोबत लावा. मी स्वतः 5 लाख रुपये लावतो, तुम्ही दोघांना मी 5-5 लाख रुपये दिलेले, ते 5-5 लाख लावा. तर या तिघांची काय झाली हो, एक भागीदारी संस्था झाली. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो सदासुख आहे हा थोडासा चिकित्सक आहे, हुशार आहे, दीड हुशार आहे. यानं काय म्हणला, पप्पा वडिलांना काय सांगितलं, बाबा समजा हे 5 लाख रुपये मी बँकेत ठेवले असते, बँकेत डिपॉझिट केले असते, तर मला किती मिळाले असते. वडिलांनी सांगितलं कमीत कमी 10% तर आले असते. म्हणजे 10% म्हणजे वर्षाला किती रुपये मिळाले असते हो तुला, 50,000 रुपये मिळाले असते. ठीक आहे, त्याला म्हणला ठीक आहे, म्हणजे दर वर्षाला 50,000 रुपये बँकेचं डिपॉझिटवर इंटरेस्ट मिळालं असतं, म्हणजे व्यवसाय न करता ते पैसे बँकेत ठेवले असते तरची गोष्ट आहे. दुसरं यानं सांगितलं, तर मग मला पप्पा मी 5 लाख रुपये तर व्यवसायात गुंतवतो, पण मला दरवर्षी 50,000 रुपये नफा मिळायलाच पाहिजे. आता दुसरा भाऊ म्हणला, हसमुख म्हणला, असं कसं रे, असं कसं होईल. आई म्हणली त्याची, असं कसं होईल रे, तू कसं 50,000 रुपये शिवर मागू शकतो, व्यवसाय कमी जास्त होत राहते. त्यानं म्हणला ते कला मला काही माहिती नाही, जर तुम्हाला मान्य असेल तर मी करायला तयार आहे गुंतवणूक, नाही तर हे पैसे नाही तो मी बँकेमध्ये गुंतवतो. आता वडिलांना माहिती आहे, वडील त्यांनी पावसाळे पाहिलेले, उन्हाळे पाहिलेले, त्यांना माहिती आहे काय होणार आहे. ते म्हणले ठीक आहे, तुला 50,000 रुपये मी देतो दर वर्षाला. आता हसमुखला ती गोष्ट पसंत आली नाही, हसमुखच्या आणि त्या सदासुखच्या आईलाही ती गोष्ट पसंत आली नाही, पण वडिलांनी ती गोष्ट मान्य केली. आता समजा यांचा व्यवसाय सुरू झाला 2015 मध्ये. ठीक आहे, आता 2015 मध्ये जेव्हा व्यवसाय सुरू झाला त्या वर्षी या संस्थेला फायदा झाला पहा, वर्षातला 60,000 रुपयाचा फायदा झाला. ठीक आहे, याच्यापूर्वी अजून एक या सदासुखने अजून एक गोष्ट काय सांगितली, वडिलांना सांगितलं पप्पा एखाद्या वर्षी जर नफा कमी झाला आणि तुम्ही मला जर समजा पैसे कमी दिले, 40,000 रुपये दिले, तर उर्वरित 10,000 रुपये तुम्ही मला पुढच्या वर्षाच्या नफ्यातून देणार. वडील म्हणले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर पहिल्या वर्षी 50,000 रुपयाचा नफा झाला. आता हा 50,000 रुपयाचा नफा कुणाला मिळणार आहे, याला एकट्यालाच मिळणार आहे. याला एकट्याला मिळाला, या दोघांना काही मिळालं का नाही, 0-0. ठीक आहे, आता दुसरा वर्ष आला 2016, इथं नफा झाला संस्थेला समजा 80,000 रुपयाचा, याला पुन्हा 50,000 रुपये मिळाले. या दोघांना किती किती रुपये मिळाले हो, 15,000 रुपये मिळाले. यानं आता सदासुख दरवर्षी आपली पीठ थपथपावून देऊ लागला, कॉलर वर करू लागला, देखो मैंने कितना अच्छा किया, मैंने फिक्स लिख कर लिया. आता तिसरं वर्ष आलं 2017, इथं नफा वाढून झाला 1 लाख रुपये. परत याला 50 आले, या दोघांना किती किती आले हो, 25-25 आले. चौथ्या वर्षामध्ये हा नफा वाढून झाला समजा 1.5 लाख रुपये.
आता तिघांना किती किती आले हो? याला 50 आले, याला 50 आले आणि याचे 50 तर फिक्स आहेत ते त्याला मिळाले. आता 2020 मध्ये या व्यवसायामध्ये नफा झाला जवळपास 2.5 लाख रुपयाचा. आता याला मिळणार 50,000, यांना मिळाले 1-1 लाख. दोन 2021 मध्ये समजा व्यवसायाला नफा झाला आणि हा झाला 4 लाख रुपये. म्हणजे याला परत किती मिळणार? 50 आणि या दोघांना किती मिळणार? 3.5 म्हणजे 1.75. 1.75. आता हा गेला सदासुख आईकडं. आईला म्हणला मम्मी मम्मी देख ना पप्पा और भैया ज्यादा पैसे ले रहे मेरे को कम दे रहे. तर आता मला सांगा याच्यामध्ये फायद्यामध्ये कोण राहिलं? सदासुख राहिलं, हसमुख राहिलं? पहा तुम्ही जर पाहिलं तर हसमुख हा सक्सेसफुल राहिला, हा जास्त फायद्यामध्ये राहिला. का? कारण त्यानं जेव्हा भाग खरेदी केले होते तेव्हा किंवा त्यानं जेव्हा व्यवसायात पैसे गुंतवले त्यांना काही कंडिशन टाकल्या नाही. मला असंच पाहिजे, मला एवढंच पाहिजे, मला मिळायलाच पाहिजे असं काही कंडिशन टाकल्या नाही. जेव्हा की सदासुखनं कंडिशन त्या टाकल्या होत्या आणि त्याच्यामुळं लॉंग टर्म मध्ये जसं व्यवसायाचा फायदा वाढत गेला तर सदासुख हसमुख फायद्यात राहिला आणि सदासुखला तेवढा फायदा मिळाला का? नाही. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर हे सामान्य भागधारक आहे आणि हे कोणते येतो? अग्रहक्क भागधारक. कळतंय का तुम्हाला? इज इट ओके विथ यू? म्हणजे लक्षात घ्या सामान्य भागधारकांना भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय होतो? फायदा होतो. जर कंपनीने अतिरिक्त नफा कमवला, खूप चांगला नफा कमवला तर तो नफा अल्टिमेटली सगळ्यांना वाटून जर काही उरलं तर ते कुणाला मिळणार आहे? सामान्य भागधारकांना. त्याचप्रमाणे त्यांना बोनस भागही मिळणार आहे. बोनस भाग म्हणजे फुकटात मिळालेले भाग. अग्रहक्क भागधारकांना देतात का कंपनीवाले? नाही, कारण त्यांना फिक्स पर्सेंटेज न त्यांना लाभांश द्यायचाच आहे. पण सामान्य भागधारकांनी जी जोखीम उचलली आहे त्याचा मोबदला म्हणून किंवा त्याचं बक्षीस म्हणून त्याला काय दिले जातात? तो बोनस भागही दिले जातात. नंतर काय सांगितलं? आता हक्क भाग. आता हक्क भाग म्हणजे काय? लक्षात घ्या जेव्हा केव्हा कंपनी नवीन भाग विकायला काढते तेव्हा ती सध्याच्या भागधारकांना पहिले विचारते की पहा असे असे आम्ही नवीन भाग विकायला काढतोय आणि तुम्हाला भाग खरेदी करायचे का? आणि तेही भाग कंपनी सध्याच्या सामान्य भागधारकांना काय करते? डिस्काउंट मध्ये देते, म्हणजे कमी मूल्याला देते. अशा हक्काला कोणता हक्क म्हटलं जाईल? हक्क भाग असं म्हटलं जाईल. काय सांगितलंय? जेव्हा एखाद्या कंपनीला विस्ताराच्या उद्देशाने अधिक निधीची आवश्यकता असते आणि नवीन भागाची विक्री करून पुढील भांडवल जमा करते तेव्हा विद्यमान भागधारकाला प्रथम भाग देण्याचा प्राधान्य दिले जाते. यालाच हक्क भाग देणे असे म्हणतात. समहक्क भागधारकांना त्याच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे समहक्क भाग दिले जातात, है ना? म्हणजे त्यांचा हक्क आहे. जेव्हा केव्हा कंपनी नवीन भाग विकायला काढेल तर सर्वात पहिले कुणाला विचारलं जातो? सध्याच्या सामान्य भागधारकांना. त्यांनी जर हो म्हणलं तर ते भाग त्यांना पहिले विकले जातात. त्याच्यातून काही उरले तर ते बाकीचे पेपर मध्ये जाहिरात देऊन किंवा माहिती पत्रक प्रसिद्ध करून ते विकले जाते. आणि समजा सगळे भागधारकांनीच खरेदी करून टाकले, जुन्या भागधारकांनीच, तर नवीन भाग बाजारामध्ये विकण्याचा प्रश्नच येत नाही. याला काय म्हटलं जाईल? हक्क भाग म्हटलं जाईल. त्याच्यानंतर 11व्या नंबरचा पॉइंट दिलाय पहा, दर्शनी मूल्य. आता लक्षात घ्या सामान्य भागांचं दर्शनी मूल्य हे खूप कमी असतं. सहसा हे 10 रुपये आणि कधी कधी तर ते 1 रुपये असू शकतं. म्हणजे कोणीही साधारण व्यक्ती ज्याच्याकडे खूप पैसे नाहीये पण ज्याला भाग बाजारामध्ये किंवा कंपनीच्या भागांमध्ये पैसे गुंतवायचे तो 10 रुपयाचे भाग किंवा 1 रुपयाचे भाग किंवा 100 रुपयाचे भाग सहज काय करू शकतो? खरेदी करू शकतो आणि त्या कंपनीमध्ये सहमालक होऊ शकतो. नंतर काय सांगितले पहा, मागील बाजार मूल्य. आता मी पहिले सांगितलं तुम्हाला 3 प्रकारचे मूल्य आहेत: दर्शनी मूल्य, विक्री मूल्य, बाजार मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे जे मूल्य कंपनीच्या त्या भागांच्या भाग प्रमाणपत्रावर लिहिलेले असेल
विक्री मूल्य म्हणजे ज्या किमतीला कंपनीने ते भाग विकले असतील, आणि बाजार मूल्य म्हणजे बाजारामध्ये त्या भावांच्या खरेदी विक्रीवरून जी किंमत निघते त्याला काय म्हटलं जाईल? बाजार भाव असं म्हटलं जाईल. काय सांगितलंय? मागणी व पुरवठा यानुसार समहक्क भागांच्या बाजार मूल्याचे चढ उतार होत असतात. समहक्क भागांची मागणी व पुरवठा ही मिळवलेल्या एकूण नफा व घोषित लाभांश या दोन गोष्टींवर अवलंबून असतात. जेव्हा कंपनी भरघोस नफा मिळवते तेव्हा त्यांच्या भागाचे मूल्य वधारते, पण पण जेव्हा त्यांचे नुकसान होते तेव्हा त्यांचे बाजार मूल्य कमी होते. अन्य प्रतिभूतीच्या तुलनेत समहक्क भागांच्या बाजार मूल्यामध्ये वारंवार चढ उतार झालेले दिसून येतात. म्हणूनच या भागांचे सट्टेबाजांना खूप आकर्षण वाटते. ठीक आहे. आणि सत्य शेवटी काय सांगितलंय पाहता? भांडवल वृद्धी. आता भांडवल वृद्धी कशी होते लक्षात घ्या. 1992 मध्ये जो भाग व्यक्तीनं 10 रुपयामध्ये खरेदी केला होता, आज 2020 मध्ये त्या भागांचं मूल्य 2210 रुपये. म्हणजे सोप्या भाषेत ज्याने इथं कंपनीचे 10,000 भाग 10 रुपये प्रत्येकी अशी लाख रुपयाची गुंतवणूक केली होती, समजा लाख रुपयाचे भाग खरेदी केले. आज जर तुम्ही पाहिले तर हे 10,000 इंटू 2210 म्हणजे किती झाले होते भागांचे मूल्य? 22,10,000 रुपये त्याचं मूल्य झालं. म्हणजे पहा किंमत कुठे गेली. बरोबर आहे. त्याचप्रमाणे समजा कंपनीने मध्ये बोनस भाग दिले असतील तर, आता बोनस भाग दिले असतील तर म्हणजे काय? समजा हे 10,000 भाग याच्याकडे होते है ना, कंपनीने सांगितलं 10 एक बोनस भाग मिळेल, म्हणजे 10,000वर किती भाग मिळाले असतील? 1000 भाग मिळाले असतील. म्हणजे आता त्याचे 11,000 इंटू 2210 रुपये होतील ना. म्हणजे मूल्य वाढलं की नाही पहा बरं, मूल्य वृद्धी झाली की नाही पहा बरं. तर इथं काय सांगितलंय पहा, भांडवल वृद्धी कॅपिटल अप्रिसिएशन. जेव्हा भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भाग भांडवलाची वृद्धी होते. कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी ही कंपनीची भाग बाजारात प्रतिष्ठा वाढवतात, त्यामुळे भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते. तुम्ही जर पाहिलं तर आज भागांचे मूल्य, काही कंपन्यांच्या भागांचे मूल्य कुठे गेलेले. ठीक आहे. तर याच्यामुळे काय होतं? भांडवल वृद्धी होते किंवा कॅपिटल अप्रिसिएशन होतं असंही सांगितलेलं आहे. आता एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारलं, बरोबर आहे, सामान्य भागांची वैशिष्ट्ये सांगा, जर 10 मार्कासाठी प्रश्न आला तर 2 मार्काची सामान्य भागाची व्याख्या होते आणि 8 मार्कासाठी तर जवळपास 9 आपल्याला काय लिहावं लागतील? वैशिष्ट्ये लिहावे लागतील. आणि 5 मार्कासाठी विचारलं टिपाद्यामध्ये तर आपण 6 वैशिष्ट्ये लिहायची आहे. ठीक आहे. आता समहक्क भागांचे प्रकार काय काय? 2 प्रकार. पहिलं आहे मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित. आता मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित म्हणजे काय? समजा तुमच्याकडे 10,000 भाग आहे, तर तुम्हाला 10,000 मत आहे. या आपण इंग्लिश मध्ये त्याला वोट्स म्हणू. म्हणजे तुम्ही 10,000 मत देऊ शकता. याला म्हणू आपण साधारण मतदानाचा अधिकार असणे. ओके. याला म्हणून साधारण मतदानाचा अधिकार म्हणजे जेवढे भाग आहेत तुमच्याकडे तेवढे तुम्हाला मत मिळतील. आता दुसरं काय दिलंय पहा तुमच्याकडे, मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित. अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात. हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागाच्या प्रमाणात मते देऊ शकतात. ठीक आहे. नंतर मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित. आता मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित म्हणजे काय? अशा भागधारकांना कंपनी भाग विकतानाच काय म्हणते की लक्षात घ्या, तुम्ही मतदान करू नका किंवा तुम्हाला जेवढे भाग विकले तेवढ्यावर तुम्ही मतदान करू नका. ते मतदान न करण्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्तीचा लाभांश देऊ.
बरोबर आहे ना? म्हणजे त्यांच्याकडून मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा आणि त्यांना अतिरिक्त लाभांश द्यायचा. याला काय म्हटलं जाईल हो? याला म्हटलं जाईल मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील नियम 4 नुसार सामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. आता कोणते हक्क? कंपनी मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्कच नसलेले भाग यांची विक्री करू शकते. अशा भागधारकांना अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचा हक्क दिलेला असतो. म्हणजे तुम्ही मतदान करू नका, तुम्ही मतदान जर न करण्याचे भाग खरेदी करत असताल सामान्य भाग, तर आम्ही तुम्हाला जास्तीचं काय देऊ? लाभांश देऊ. असं करून कंपनी त्यांचं मतदानाचा हक्कही काय करू शकते हो? नसलेले सामान्य भाग विकू शकते. एक्झाम मध्ये याच्यावरही टिपा द्या विचारलं जाऊ शकतं. तर पहा मित्रांनो, आज आपण सामान्य भाग म्हणजे काय समजून घेतलं आणि सामान्य भागांची आपण काय समजून घेतली हो? वैशिष्ट्ये समजून घेतली. आता उद्या आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये समजून घेऊया. ठीक आहे.